नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वेळोवेळी वेगवेगळे अपडेट देण्यात येत होते. कधी 1,500, कधी 4,000 तर कधी 6,000 घरांची लॉटरी येणार असे वारंवार सांगण्यात येत होते. तसेच घरांच्या किमतीसुद्धा सांगण्यात येत होत्या. पण आता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून अधिकृत घोषणाही करण्यात आलेली असून याबद्दलची सविस्तर जाहिरातीसुद्धा सर्व वृत्तपत्रांमध्ये आलेली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2,640 घरांसाठीच्या सोडतीची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या सोडतीमधील घरे कोणत्या ठिकाणी आहेत, उत्पन्न गट आणि त्या गटानुसार उत्पन्न मर्यादा किती आहेत, घरांच्या किमती किती असणार आहेत, कोणत्या गटासाठी एकूण किती घरे आहेत, अर्ज करण्यासाठी काय कागदपत्रे आवश्यक आहेत, सोडतीचे वेळापत्रक आणि या लॉटरीमधील घरांचं बांधकाम अजूनसुद्धा चालू आहे अशी एकूण किती घरे आहेत आणि इतर कोणत्या कोणत्या योजना आहेत त्याबद्दलची पण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी येणं म्हणजे सर्वांसाठीही आनंदाची बाब असते. गेल्या खूप दिवसापासून म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी कधी येणार याबद्दल सर्वांची उत्सुकता शिगेला पोचली होती. गेल्या वर्षी लॉटरी न आल्यामुळे यावर्षी किती घरांची लॉटरी येणार आणि कधी येणार किंवा ही लॉटरी येणार की नाही याबद्दल सर्व अर्जदार आतुरतेने वाट पाहत होते. पण आता म्हाडाकडून अधिकृत सूचना देण्यात आलेली आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती ही कालच्या सर्व वृत्तपत्रांमध्ये आलेली होती. आता आपण ही सविस्तर माहिती काय आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती घेऊया. कालच्या सर्व वृत्तपत्रामध्ये माहिती आलेली होती. त्यापैकी पण लोकमत या वृत्तपत्रामध्ये माहिती आलेली होती की घर घ्या घर, म्हाडाची 2,640 घरे. म्हाडातर्फे मुंबईच्या विविध भागांमधील गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील तब्बल 2,640 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहिरात करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेला सोमवार 30 मार्च रोजी दुपारी 3 वाजता प्रारंभ होणार होता, तो झालेला आहे. तसेच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून या अगोदर जे काही अपडेट येत होते की या ठिकाणी घरे असणार आहेत, त्या ठिकाणी घरे असणार आहेत, पण यामध्ये या अगोदर कधीही न सांगितलेले लोकेशनसुद्धा या ठिकाणच्या लॉटरीमध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणच्या घरांच्या सोडतीचीही विक्री होणार आहे. आता आपण कोणत्या ठिकाणी घरे आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. गोराई बोरिवली, पत्राचाळ, सिद्धार्थनगर गोरेगाव, पहाडी गोरेगाव, गांधीनगर वांद्रे, वडाळा, लोकमान्य नगर दादर, माझगाव, गिरगाव, यानंतर अँटॉफिल वडाळा, सुभाषनगर चेंबूर, घाटकोपर पंतनगर, कन्नमवारनगर विक्रोळी, कोपरी पवई, तुंगा पवई, जुना मागाटणे बोरिवली या भागामध्ये ही सर्व घरे असणार आहेत. अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती, अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील व व्यक्ती, अल्प व मध्यम, तसेच मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती ही मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. आता आपण उत्पन्न गट आणि त्याच्या मर्यादा काय आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. अत्यल्प उत्पन्न गट 6 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर अत्यल्प उत्पन्न गट, यानंतर 6 लाख ते 9 लाखामध्ये असेल तर अल्प उत्पन्न गट आणि 9 लाख ते 12 लाखापर्यंत असेल तर मध्यम उत्पन्न गट, तसेच 12 लाखापेक्षा वार्षिक उत्पन्न जास्त असल्यास हे उच्च उत्पन्न गटामध्ये मोडतील. आता अर्ज भरताना हाताशी काय असायला हवे? आधार क्रमांकाशी संलग्न मोबाईल क्रमांक व ईमेल ID, आधार कार्ड, पॅन कार्ड, महाराष्ट्रात किमान 15 वर्ष सलग वास्तव्याचे अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा पुरावा 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025, आयकर विवरणपत्र अथवा तहसीलदाराचा दाखला. आता आपण कोणत्या उत्पन्न गटासाठी एकूण किती घरे आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण 1,408 सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी 858 सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी 229 आणि अल्प उत्पन्न गटासाठी 145 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अगोदरच्या सर्व अपडेटमध्ये अल्प उत्पन्न गट आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी या सदनिका असतील किंवा अत्यल्प उत्पन्न गटासाठी सदनिका नसतील, यामुळे सर्वसामान्य अर्जदार हे नाराज होऊ शकतात असे सांगण्यात आले होते. पण या लॉटरीमध्येही सर्व उत्पन्न गटासाठी घरेही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. लक्षात घ्या महत्त्वाच्या बाबी. म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते
30 मार्च रोजी गोलाई समारंभाद्वारे सोडत प्रक्रियेचा प्रारंभ होईल. सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करायची लिंक मंडळाद्वारे दुपारी 3 पासून उपलब्ध राहील. घरांच्या किमती 32 लाख रुपये कमीत कमी किंमत ही घरांची असणार आहे ही गोरेगाव या ठिकाणी, आणि जास्तीत जास्त 6 कोटी ही घरांची किंमत असणार आहे ताडदेव आणि गिरगाव या ठिकाणी. आता आपण आजच्या सर्व वृत्तपत्रामध्ये म्हाडाकडून जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आपण ही लोकमत वृत्तपत्रामध्ये आलेली त्याबद्दलची माहिती घेऊया. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ सदनिका विक्रीची जाहिरात 2026. म्हाडाच्या सदनिका विक्रीसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांच्या योजनेअंतर्गत 2640 सदनिकांच्या विक्रीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. सोडतीचे वेळापत्रक हे: सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज व अनामत रक्कम भरणा. सुरुवात दिनांक व वेळ 30 मार्च 2026 दुपारी 3 वाजल्यापासून होणार आहे, म्हणजे जी झालेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक हा 29 एप्रिल 2026 रात्री 11:59 पर्यंत. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, RTGS, NEFTद्वारे ऑनलाईन अनामत रक्कम भरणा करण्यासाठी शेवटची तारीख 30 एप्रिल 2026 रात्री 11:59 पर्यंत. सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादीची प्रसिद्धी करण्याचा दिनांक व वेळ हा 5 मे 2026 दुपारी 3 वाजता. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे हरकती दाखल करण्याचा अंतिम दिनांक व वेळ हा 8 मे 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक व वेळ 12 मे 2026 दुपारी 3 वाजता. सोडतीचा दिनांक व वेळ 15 मे 2026 सकाळी 11 वाजता. सोडतीचे ठिकाण हे नंतर जाहीर करण्यात येणार आहे. अर्ज शुल्क 500 रुपये आणि 18% GST अशा प्रकारे एकूण 590 रुपये अर्ज शुल्क हा विना परतावा असणार आहे. आता या लॉटरीमधील घरेही अजून पूर्ण झालेली नाही आहेत, त्याचं बांधकाम चालू आहे, आणि कोणकोणत्या योजनेअंतर्गत एकूण कशा सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. अनुक्रमांक 1 योजना बांधकाम चालू असलेल्या सदनिका या 1762 आहेत. त्यानंतर दुसरी योजना म्हणजे विकास नियंत्रण नियमावली 33.5 अंतर्गत विकासकाकडून प्राप्त झालेल्या सदनिका या 371 आहेत. यानंतर तिसरी योजना विकास नियंत्रण नियमावली 33.7 अंतर्गत विकासकाकडून प्राप्त सदनिका या 188 आहेत. तसेच शेवटची योजना म्हणजे मागील सोडतीमधील विविध वसाहतीतील विखुरलेल्या सदनिका या 319 सदनिका आहेत. म्हणजे या अगोदरच्या लॉटरीमधून जी घरे उरलेली होती किंवा अर्जदारांनी ही घरे परत केलेली आहेत किंवा काही कारणास्तव अर्जदाराचा ताबा रद्द झाला आणि ही घरे परत म्हाडाकडून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली अशी एकूण 319 घरे आहेत. तर अशा प्रकारे एकूण 2640 सदनिका या लॉटरीमार्फत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सोडतीच्या अनुषंगाने अधिकृत संकेतस्थळ माहिती housing.mahda.gov.in, यानंतर mahda.gov.in आणि मोबाईल ॲप म्हाडा हाऊसिंग लॉटरी सिस्टम. योजनांची सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका दिनांक 30 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून उपरोक्त संकेतस्थळावरती उपलब्ध होईल. तसेच ही जाहिरात मिलिंद बोरीकर, मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ मुंबई यांच्यामार्फतही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.